गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता गोलंदाज श्रीकांत, एक एक्सपिरियन्स खेळाडू ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले, त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवलाय आणि हा विश्वास कशा पद्धतीने सार्थ ठरवला जातोय ते आपल्याला बघायचंय. पहिल्या ओव्हर करता गोलंदाज श्रीकांत, समोर स्ट्रायकर एंड कडनं डावाची सुरुवात आपल्या खांद्यावर घेत फलंदाज प्रथम, जो प्रथम बॉल खेळणार आहे, प्रथम म्हणजे पहिला, आणि इथे पहिल्यांदा बॅटिंग करण्याकरता आलाय, ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. पंचांकडनं ऑफिशियल इशारा आलाय. मॅच इथे सुरुवात होतीये. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. अग्री चषक 2026 चा अंतिम दिवस, पहिला सामना, पहिला चेंडू. यावेळेस मात्र हा बॉल, त्यावरचा फटका फसलाय. बॉल लॉंग ऑफ मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिल्या चेंडूवर पहिला झटका, पहिला हादरा. प्रथम गोल्डन डक या धावसंख्येवर शून्याचा चष्मा घालून तंबूच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. विकेटचं बदल, खेळाडू बाद. पहिला झटका लागलाय, पहिला हादरा लागलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. गोल्डन डक या धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तन्मय, जो फलंदाजी करण्याकरता येतोय. आपल्या षटकातील पुढचा बॉल गोलंदाज श्रीकांत. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली. कॅच झालाय ड्रॉप. इथे मिळालंय जीवनदान. एक सहज सोपा साधा झेल होता. या पद्धतीचे झेल ड्रॉप करून ते क्रिकेटच्या मैदानात कदापि चालत नाही. झेल कॅरी करणं गरजेचं होतं, कारण सलगची दुसरी विकेट ती इथे संपादित करता आली असती. मात्र चुकी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ, तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर ती 0वरनं 1 वर धावफलकाचा श्री गणेशा तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल त्याला दिशा दिली. पॉइंटच्या जवळपास ढकललं. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं. एक सिंगल जी राफलकावर जोडली गेली एकेरीच्या मदतीनं. परशुराम पाटील, शिवकृपा मंडप डेकोरेटर्स यांच्याकडनं पहिल्या विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय श्रीकांत यांच्याकरता. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज श्रीकांत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. तोच क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. मात्र यावेळेस होणार नाही चुकी. इथे टिपला गेलाय झेल आणि संपवलाय बॅटरचा खेळ. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका लागलाय. 3 स्टार उमरोळी या संघाला फलंदाज बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज श्रीकांत, बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे त्याच्या वतीने साकार केली जाईल. नवीन बॅटर निनाद. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडची कडा घेताना बॉल यस्टरवर लागलाय. प्ले डाऊन झाला खेळाडू. माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 3. पहिल्याच ओव्हर मध्ये लागलाय हा तिसरा झटका. निनाद त्यानंही आपलं खातं उघडलं नाही. आपला भोपळाही न फोडता 0 या धावसंख्येवर तोही माघारी परतेल. विकेटचं बदल, खेळाडू बाद.
जे माघारी परतलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज श्रीकांत अगदी योग्य टप्प्यावरनं चेंडूची हाताळणी तिथे आपली त्याच्याकडनं पाहायला मिळते. यावेळेचा बॉल डाव्या स्टीवर राहिला आहे. तिथे पंचांचे दोन्ही हात समांतर एक धाव गणली जाईल. अवांतर इशारा आला. इट्स अ नॉन प्लेबल. धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर. आतापर्यंत जर चेंडू आपण पाहिले तर झालेत 5. हॅट्रिकची संधी होती मात्र ती दवडली गेली आहे कारण व्हाईट बॉल आता गोलंदाजीच्या खात्यामध्ये काउंट केला जातो त्यामुळे धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 3. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अपील होती. पंचांकडे ती लाऊड अपील पाहायला मिळाली मात्र नाकारलं गेलं. निर्धाव चेंडू बरोबर ओव्हर समाप्त झाली आहे. एकंदर पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 विकेटच्या पत्तानं तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 3 स्टार उंबरोळीचा संघ जाऊन पोहोचलाय तो फक्त 3 या आकड्यावर. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक आणि मॅन्डेटरी करता बंधनकारक असणाऱ्या पहिल्या षटकात अगदी पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली कारण टप्पा अचूक होता. एक्सपिरियन्स आपला शेअर केला. अनुभवानं परिपूर्ण अनुभवाने नटलेला गोलंदाज ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहिलं आणि ती कामगिरी अगदी योग्यतेची तिथे साकार केली गेली. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज जगदीश आणखी एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. बघूया जगदीशची कामगिरी कशा पद्धतीने असेल तर कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करेल. फलंदाजाला कशा पद्धतीने इथे शांत ठेवलं जाईल. यावेळेस मात्र बॉलला तिथे हवेमध्ये उडवलंय क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावर आहे दस्तक. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत. षटकार 6. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पॅडलाईन वरचा चेंडू ज्याला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल वेगानं चाललाय फाईन लेग मधनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षकाने चेंडूला स्टॉप केलं तिथे 2 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. ज्या दुहेरी धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होताना धावसंख्या 11 या आकड्यावर. षटक जर आपण पाहिलं तर सध्या क्रमांक 2चं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ तर नंतर 11 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे ज्यामध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी ती मैदानाच्या आतनं साकार केली जाईल याकडे निश्चित लक्ष राहणार आहे. एका बाजूने बिरवाडी संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर दुर्हात करताना आपल्याला 3 स्टार उंबरोळी या टीमच्या विरोधामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. थोडासा स्ट्रगल होता उंबरोळी संघाचा मात्र तो संपवलाय. यावेळेस मात्र बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर मध्ये त्यानं टिपलाय झेल. विकेट क्रमांक 4 चौथा गडी तो तंबूजा असलेला येईल. थोड्याशा अशा पल्लवीत जरूर केल्या होत्या. फलंदाज संदेशनं एक चांगले फटके मैदानाच्या आतनं पेशकश केले होते मात्र संयम या खेळामधला खूप महत्वाचा असतो आणि तो संयम तिथे स्वतःवर ठेवू शकला नाही. माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 4 चौथा गडी तो तंबूजा असलेला येतोय. विकेटचं बदल खेळाडू बाद. हा बॉल तिथे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर. जोपर्यंत चेंडूला उचललं रिटर्न केलं तद्वर 1 धाव जी धावफलकावर जोडली गेली. अगदी नयनरम्य दृश्य आहे या मैदानाचं.
हिरवळ ती मैदानावर आपल्याला पाहायला मिळते आणि टेनिस बॉल क्रिकेटर्स ज्यांना अशा पद्धतीची मैदानं ज्यावर खेळण्याकरता नेहमीच आवडतं आणि तसं हे मैदान आहे बिरवाडी च्या या मैदानावर सुरू आहे सध्या आगरी चषक 2026चा थरार हे 9वं पर्व आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जगदीश 4 बॉलचा खेळ तर नंतर 12 ही धावसंख्या दाफलकावर आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला बाकी आहे. एकंदर 4 ओव्हरचा हा मुकाबला आहे. यानंतर नेक्स्ट मॅच बोट टीम सज्ज राहायचंय टॉस करण्याकरता. पहिल्या 4 ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल आणि या दरम्यान यष्टी उद्ध्वस्त केली, या फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय, क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. विकेटचं पतन, विकेट क्रमांक 5 पाचवा गडी तो माघारी येतोय. ज्यावर विकेट आली आणि शेवटचा बॉल तो हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. देयष्टीवर आदळतो एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि 2 ओव्हर नंतर प्रतिषटक 6 या सरासरीने दाफलकावर 12 धावा लागल्यात. अगदी 2 अनुभवानं नटलेले गोलंदाज ज्यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलं आणि दोघांनीही अगदी कम्मालीचं प्रदर्शन केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स आल्या. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार आला होता. असं वाटलं होतं की मॅच इथनं टर्न केली जाईल, खेळाचं चित्र ते बदललेलं पाहायला मिळेल. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर गोलंदाजांना खूप चांगलं कमबॅक केलं, अचूक टप्प्यावर चेंडूची हाताळणी केली, फलंदाजांना बंदिस्त केलं आणि शांत करत असताना धावसंख्या ती रोखून धरली. 12 धावा 2 ओव्हर नंतर दाफलकावर लागल्या गेल्यात. बिरवाडी संघ अगदी कमालीचं प्रदर्शन आज घरच्याच मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर आणि स्वतःच्या आयोजनामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आगरी समाजोन्नती मंडळ शाखा बिरवाडी यांच्या वतीनं पुरस्कृत असलेली ही स्पर्धा आहे. यावेळेस मात्र बाहेरनं तिथे वळवून मारायचा होता, जमिनीशी संलग्न चाललेला बॉल. 2 रनचा कॉल आहे इथे. 2 रन कंप्लीट होतील. थोडासा वाईट थ्रो आला, त्याचा फायदा मिळाला. 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण झाल्या. या दुहेरीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 14 ऑन बोर्ड, 14 धावा या दाफलकावर जोडल्या गेल्या. आक्रमकता टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात महत्वाचा भाग आहे, कारण या खेळात तुम्हाला टिकायचंय, वाचायचंय, विजय संपादित करायचंय तर मग आक्रमकतेने खेळ तो या खेळामध्ये खूप गरजेचा आहे. कारण इथे शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आहे. 4 ओव्हर 5 ओव्हरच्या मॅचेस त्या पाहायला मिळतात. त्यामुळे आक्रमकतेची भूमिका बजावतो तोच संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतो. सध्या जर आपण पाहिलं तर अगदीच शांत ठेवलंय, कारण तिसरं षटक 2 चेंडूचा खेळ, धावसंख्या 14 आहे. म्हणजे जेवढे बॉल झाले तेवढ्याच रन धावफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. विकेट कीपर अगदी हात पुसून झेल घेतलाय. हाताला कदाचित सकाळी साबण तो राहिला असावा, तो पाहायला पहिला पुसून घेतला आणि मग हा झेल तिथे कंप्लीट केलाय. विकेट मिळवली आहे, खेळाडू बाद.
जर आपण पाहिली तर 14 धावा या राफलकावर आहेत. अगदी चांगली गोलंदाजी होतीये, फलंदाजी तेवढी चांगली होत नाहीये. कुठलाच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभा राहत नाहीये, रन्स बनवत नाहीये, त्यामुळे अडचणी त्या सातत्यानं वाढत चालल्यात. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरकडे खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल ती राफलकावर जोडली जाईल. आज सूर्यनारायण सुद्धा थोडंसं खेळण्याच्या मूडमध्ये आहेत. ऊन सावल्यांचा खेळ तो सुरू आहे. 4 बॉलचा खेळ तर नंतर 15 रन्स या राफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. पुढचा बॉल लोवर फुल टॉस, त्याला हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षकापासून दूर राहतो. एक सिंगल जी राफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न आहे, वेगानं फेकी आली, तद्वर 2 रन इथेही कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं राफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना 17 धावा. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधला तो अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅटची कडा फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय. 1 रन तिथे राफलकावर जोडली गेली. ओव्हर समाप्त झाली. 3 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एकेरीच राफलकावर धावसंख्या आतापर्यंत विकेट जर आपण पाहिलं तर 6 गडी जे माघारी परतलेत आणि या 6 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 18 आहे. येणारं शेवटचं षटक ते अजूनही प्रगतीपथावर लागायचंय. बघूया कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलं जाईल, कुणाच्या खांद्यावर गोलंदाजी करण्याकरता इथे विश्वास दर्शवला जाईल. स्लॉग ओव्हर आहे, अंतिम षटक. चार षटक 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे आणि चौथ्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्रचारण केलं गेलंय. गोलंदाज रोहन जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया रोहन त्याची कामगिरी कशा पद्धतीने होती. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन जागा बनवायची. वाह, व्हाट कॅच, फंटॅस्टिक, दर्जेदार, आउटस्टँडिंग झेल तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॅटर आउट. या ओव्हरमध्ये आक्रमकतेची गरज आहे. या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी करण्याची आणि ती चांगली फटकेबाजी काय इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. येणाऱ्या 4 बॉलवर विध्वंसकतेचं प्रदर्शन ते इथे प्रेक्षकांना दाखवलं जाईल हे आपल्याला बघायचंय. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे तिथे देहष्टीवर
आदळलाय, मला वाटतं लेग बायचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. देहेष्टीला लागला होता 1 रन, जी धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या 23, 23 धावा. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 3 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आर्ची वॉरियर्स बहाडोली आणि सरगम सीसी सरपाडा दोन्ही कॅप्टन. आपण नाणेफेक करण्याकरता यायचं. इथे मात्र विकेटचं पतन होईल. धावचीच्या स्वरूपानं माघारी परतावं लागेल. सरगम सीसी आणि आर्ची वॉरियर्स टॉस करता यायचे. यावेळेस मात्र हा बॉल त्याला हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा केलाय वेट. बॉल सीमारेषा पार. 1 बाउन्स न चौकारामध्ये फरार झालाय. 4. क्रिकेटच्या खेळात संयम गरजेचा आहे, मात्र कधी कधी अतिरिक्त संयम तुमचा करेक्ट कार्यक्रम करतो. अगदी ते चित्र तिथे पाहायला मिळालं. तो अतिरिक्त संयम होता. चेंडूवर जाणं गरजेचं होतं. हा खेळ बुद्धिमत्तेला तपासणार आहे. तिथे तुम्ही अशा पद्धतीने चुका कराल तर मग रन्स धावफलकावर लागताना पाहायला मिळतील. धावसंख्या ती 22 ओव्हर समाप्तीचा इशारा आलाय. तिथे धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 28. 28 धावा विजया करता 29 धावसंख्येचं लक्ष आहे. चला, सरगम सीसी आणि आर्ची वॉरियर्स दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता जे मोलाचं सहकार्य आपण जर पाहिलं तर भरत रामचंद्र ठाकूर साहेब बिरवाडी यांच्याकडनं 5001 रुपयाचं आर्थिक सहकार्य. सन्माननीय श्री संदीप भगवान पाटील शाखा उपचिटणीस बिरवाडी 5001. श्री विलास सदाशिव किणी शाखा चिटणीस बिरवाडी 5001. श्री धनेश विष्णू ठाकूर शाखा अध्यक्ष बिरवाडी 3333. श्री बाबूभाऊ नामदेव घुले परसनाथ 3000 रुपये. श्री स्वप्नील कृष्णा पाटील शाखा सदस्य बिरवाडी 2715 ज्यांच्या माध्यमातून 2715 रुपये ते त्यांच्या वतीने आलेत. सचिन गोवर्धन ठाकूर शाखा संचालक बिरवाडी 2511 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. तर नंतर श्री श्रीकांत सुकूर ठाकूर शाखा स्पर्धा प्रमुख बिरवाडी ज्यांच्याकडनं 2511 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. तर नंतर चंद्रकांत परशुराम ठाकूर साहेब हनुमान मंदिर अध्यक्ष ज्यांच्याकडनं 2277
ही रक्कम या स्पर्धेकरता आली आहे, त्यांचाही धन्यवाद. राजेंद्र लक्ष्मण गावड शाखा सदस्य त्यांच्याकडनं 2222. तदनंतर राजेश गुप्ता नालासोपारा 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. विशाल कांबळे PMR बिर्ला ग्रुप बिरवाडी 2100 रुपये. श्री भगवती शेठ पार्श्व होम्स डेव्हलपर्स विरार 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. सुमित पाठक बोईसर 2000 रुपये. श्री अल्पेश जगन्नाथ राऊत जय बजरंग मंडळ अध्यक्ष बिरवाडी 2000. श्री अनिल सुरेश ठाकूर शाखा सदस्य बिरवाडी 1651 त्यांच्या वतीने आपल्याला उपलब्ध झालेत. श्री अमित हरिभाऊ पाटील यांच्याकडनं 1556 रुपये या स्पर्धेकरता आलेत. सौ मिनल मंगेश ठाकूर शाखा सदस्य बिरवाडी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 1555 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. श्री संतोष सुकूर गावड ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 1551 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. श्री दशरथ बाळाजी ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्याला 1517 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. तदनंतर श्री विलास अनंत पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला 1501 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. श्री प्रकाश अजित प्रकाश ठाकूर साहेब ज्यांच्या माध्यमातून 1501 रुपये आलेत. श्री शरद विश्राम घरत साहेब ज्यांच्याकडनं 1234 1234 त्यांच्याकडनं आलेत. श्री अंकुश हरेश्वर पाटील साहेब ज्यांच्याकडनं 1213 म्हणजे 1213 जे त्यांच्याकडनं आलेत. सौ वैभवी विकास ठाकूर शाखा उपाध्यक्षा ज्यांच्याकडनं 1111 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. मॅचकडे जाऊया. त्यानंतर जे आपले अन्य पहिला पॉवर प्ले एक दोन खेळाडू आउटसाइड दी 38 सर्कल असं दर्शवलंय तिथे आयोजन समितीने आणि त्यामुळे दोन खेळाडू ते 38 सर्कलच्या बाहेर राहतील. मॅचला सुरुवात पहिला बॉल. इथे मात्र सॉफ्ट हँडचा वापर केला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. पहिली एक धाव दाफलकावर जोडली गेली. दाफलकाचा श्री गणेशा तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. फलंदाजीमध्ये हवी तशी चांगली कामगिरी तो करू शकला नाही. मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून त्याला चांगली कामगिरी करताना या मॅचला वाचवण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतनं करावा लागेल. बघूया प्रथम. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करता बोथ टीम कॅप्टन लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचे. कॅप्टन उपस्थित आहेत. यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील केलं एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 2 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 2 चेंडू नंतर 2 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपण पाहतोय. प्रथम आणि रोहन या दोघांमध्ये खेळ तो आपल्याला पाहायला मिळेल. डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता रोहन सध्या स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउट केलंय बॉलला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलवर झेपावला 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 सिंगल्स ज्या दाफलकावर आल्यात ज्यामुळे 3 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. फुलटॉस मिळालाय मात्र त्याला सिंगल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. अगदी नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून मला वाटतं बीमर आहे. कमरेपेक्षा वर हा फुलटॉस राहिलाय त्यामुळे पंचांनी त्याला नो म्हणून करार केलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 5 या आकड्यावर. फ्री हिटचा बॉल आहे. स्ट्रायकर एंड कडे फलंदाज रोहन. बघूया फ्री हिटचा फायदा तो त्याच्या वतीने कशा पद्धतीने घेतला जातोय. आक्रमकता जी दाखवली जाईल की शांततेने खेळ मैदानाच्या आतनं होईल इथे. फ्री हिटचा बॉल. यावेळेस फुलटॉस मिळालाय. पुन्हा एकदा त्याला इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल सीमारेषेच्या
दिशेनं चाललाय. जोपर्यंत फील्ड केला तिथे डबल करता कॉलिंग आहे. सुरक्षित पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय. मला वाटतं यावेळेस ओव्हर स्टेपिंग आहे. अगेन फ्री हिट. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 8 ऑन बोर्ड. 8 ही धावसंख्या राफलकावर आहे. आतापर्यंत 2 नो बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेत. आधीच तुमच्याकडे धावसंख्या खूप कमी आहे आणि त्यामध्ये या पद्धतीच्या चुका कराल तर मग अडचणी त्या तुमच्याकरता पेशकश होत राहतील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या अटॅकवर ना गोलंदाज सज्ज होते. समोर डावकुरे आता फलंदाज. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला खेळलाय. क्षेत्र खाली निवडलाय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या क्षेत्रातनं सीमा रेषा पार. या डावाचा पहिला खणखणीत आणि दणदणीत स्ट्रोक. चौकार 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा तिथे समोरच्या बाजूने खेळला. हा ना तू तू माय माय ते सुरू होतं. दोघांमध्ये कॉलिंग मध्ये गडबड होती. मात्र अखेरीस कॉल स्वीकारला आणि सेफ 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 13 या आकड्यावर. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी ते आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या तिला वेगानं पुढे सरकवली जाते. पुढचा बॉल यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळण्याचा इरादा दर्शवलाय. इथे टक्करची शक्यता होती दोघांमध्ये. कॉलिंग मध्ये गडबड ती आपल्याला पाहायला मिळाली होती. 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 15. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर 15 धावा त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस करता कॅप्टन तिथे आलेत. दोघांचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. विलासजी किनी आपल्याला विनंती आहे आपण यापुढच्या मॅचचा टॉस तो तिथे संपन्न करायचा आहे. दोन्ही कॅप्टन्स ते उपस्थित झालेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर 15 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजांनी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अगदी योग्यतेनं फायदा घेतला आणि या 15 धावा धावफलकावर जोडल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये बघूया कुणाला प्राचारण केलं जाईल. कुणाच्या खांद्यावर इथे टीम कडनं विश्वास दर्शवला जातो. एक चांगलं षटक ते गरजेचं आहे कारण प्रेशर मध्ये आता जर आपण सध्या पाहिलं तर 3 स्टार उंबरोळी हा संघ थोडासा प्रेशर मध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बहाडोली या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शुभेच्छा असतील आपल्याला. सन्माननीय सदानंद रामचंद्र सन्माननीय सदानंद राजाराम कोंते साहेब मुंबई इथून या स्पर्धेकरता उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. सन्माननीय अल्पेश जगन्नाथ राऊत साहेब तेही ते उपस्थित झालेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण मुख्य मंचावर यावं. सन्माननीय शरद विश्राम राऊत साहेब तेही ते उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शरद विश्राम घरत साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मुख्य मंचावर यावं आणि त्यांचं स्वागत क्रिकेट मधला एक दर्जेदार फटक्याने केलाय. बॉल सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आला आणि या 2 चेंडू नंतर 20 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजून 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 4 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे
मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट करायचा इरादा होता आणि तिथे योग्य त्याने बॉलला कट केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर झेपावतोय, मात्र जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं 2 कंप्लीट झाल्या, तिसरी करता आलेत आणि 3 धावा त्या तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या तिहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा. अगदी वन साइडेड सामना तो आपल्याला पाहायला मिळतोय, कारण धावा सहजतेने येत आहेत. कुठेही गोलंदाज तिथे आपलं प्रावीण्य ते दाखवत नाहीये. गोलंदाजांनी फलंदाजा करता ज्या अडचणी पेशकश करणं गरजेचं आहे ते होत नाहीये. कट करायचा प्रयत्न होता, थोडासा बाकफडला गेला होता, बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला, एक डॉट बॉल आलाय. 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. फुल टॉस होता, त्याला फुल टोल वसूल करण्याचा इरादा आहे, मात्र तिथे निर्जन स्थळाकडे चाललाय बॉल. जोपर्यंत क्षेत्ररक्षकानं चेंडूवर हात टाकले 2 धावा तिथे पळून पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट ती आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 25. आता विजयाकरता फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल शिल्लक आहेत आणि याच बॉलवर मॅचला फिनिश करण्याचा इरादा दर्शवला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे एक चांगला झेल टिपतोय, माघारी परतवतोय बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन गिअर. पहिला झटका इथे टीम बिरवाडीला लागलाय. फलंदाज बाद. तुम्हाला जर नाश्त्याची गरज असेल तर मैदानाच्या बाजूला अगदी हॉटेल्स ची व्यवस्था ती आहे. अनिकेत आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बघूया कशा पद्धतीने इथे अनिकेतच्या वतीने गोलंदाजी केली जाईल. समोर स्ट्रायकर एन कडनं उजव्या हातानं फलंदाजी करण्याकरता फलंदाज संकल्प, ज्याला आपण स्ट्रायकर एन कडे पाहताय. यावेळेस मात्र हा बॉल डाव्या स्टीच्या बाहेर राहिला. 1 रन करता तिथे दोन्ही फलंदाजाने इंटरेस्ट दर्शवला. वाईट +1 22. एकंदर 2 रन आल्या. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 27. फक्त 2 धावा इथना विजयाकरता गरजेच्या आहेत. आणि बघूया या 2 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील. पुढचा बॉल. इथे मात्र हा चेंडू एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीने स्कोर लेवल फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. लेग बायच्या स्वरूपाने 1 रन आली. अगदी वन साइडेड मॅच पाहायला मिळाली, कारण पूर्वार्धामध्ये जास्तीच्या रन्स आल्या नाही. त्यामुळे उत्तरार्धामध्ये फलंदाजांना खूप जास्त डोकेदुखी ती झाली नाही. अगदी सहजतेनं रन्स घेतले आणि सहजतेनं रन्स घेताना या मॅचवर कुरघोडी केली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत उपस्थित असलेले श्री सदानंद राजाराम कोलते साहेब मुंबई येथून या स्पर्धेकरता आहेत आणि 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्याकडनं या स्पर्धेला लाभतंय. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक डॉट बॉल तो येतोय. 1 रन तिथे धावफलकावर लावायची आहे आणि ती 1 रन धावफलकावर लावताना जर आपण पाहिलं तर थोडीशी दमछाक ती पाहायला मिळते. येणारी जवळपास 8 चेंडू आहेत आणि त्यामध्ये 1 धाव जी विजयाकरता धावफलकावर लावायची आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र डान्सिंग ग्राउंड ट्रॅक खेळ खल्लास. 1 रन जी धावफलकावर गरजेची आहे आणि तिथे चौकार परावर्तित केलाय, विजय संपादित केलाय. विजयी संघ बिरवाडी त्यांचं कौतुक असेल आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात, आपला खेळ दाखवला, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल 3 स्टार उमरोळी आपलाही मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं